तर ही दृश्य आहे संसद भवनाच्या बाहेरची आणि यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी खासदार एकमेकांच्या समोर आता आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर चंदा चोरीचे अशा प्रकारे होर्डिंग्स विरोधकांच्या हातामध्ये पाहायला मिळतात। तर काँग्रेस जवाब दो अशा प्रकारची होर्डिंग्स असे बॅनर्स सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतात। अमित शहांचे फोटो सुद्धा उंचावताना विरोधक या ठिकाणी आपल्याला दिसतात। लाठीचार्ज विरोधात संसदेबाहेर आता आंदोलन सुरू आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। अमित शहा आज तरी संसदेमध्ये येऊन उत्तर देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर 2 दिवसांपूर्वी किरण रिजिजू यांनी सांगितलं होतं, त्यानंतर अमित शहांची सुद्धा प्रतिक्रिया आली होती आणि आज ते संसदेमध्ये उत्तर देतील अशी अपेक्षा विरोधकांना आहे। मात्र हे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केलेली होती आणि त्या दृष्टीने आता संसदेच्या बाहेरचं वातावरण तरी आपल्याला तापलेलं पाहायला मिळते। त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आतमध्ये आज नेमकं वातावरण काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार होती। ही विधेयकं मंजूर होणार होती अशी अपेक्षा होती। मात्र एकंदरीतच विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरातलं वातावरण ढवळलं गेलं। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर त्यावर सत्ताधाऱ्यांनी साधलेली चुप्पी, अमित शहांनी यावर उत्तर दिलं नाही। यावरून मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांनी सातत्यानं गदारोळ करत राहिले सभागृहामध्ये। दोन्ही सभागृहामध्ये कुठल्याच दिवशी कामकाज सरळपणे पार पाडलं नाही। तर आज मात्र काय नेमकं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये होतंय बघणं खूप महत्त्वाचं असेल, कारण सत्ताधाऱ्यांचं आंदोलन एका बाजूला सुरू आहे तर विरोधकांचं आंदोलन या दृश्यामध्ये आपण पाहतोय। विरोधकांनी आज एका वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। दररोज खरं तर आंदोलनामध्ये वेगळेपणा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। आज काही कार्टून कॅरेक्टर्स आणि काही सॉफ्ट टॉईज हातामध्ये दिसतात आणि यातून हे संकेत जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांचा सगळा विरोध जो आहे तो या प्रदर्शनाच्या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। तर पुन्हा एकदा राम मंदिरातील दान चोरीचा हा मुद्दा आहे तो विरोधकांनी संसदेच्या बाहेर अशा प्रकारे आणलेला आहे। यामध्ये एक दानपेटी ठेवलेली आहे, त्याला हार घातलेला चंदा किसने लूटा आहे अशा प्रकारचा एक मोठा बोर्ड, एक मोठं बॅनर विरोधकांच्या हाती पाहायला मिळतंय। तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा एकीकडे आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस पार्टी राहुल गांधी जवाब दो अशा प्रकारे झारखंडमधल्या विद्यार्थी मोर्चा संदर्भात हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झालेला होता आणि या संदर्भात राहुल गांधी काय भूमिका घेणार याबाबत सत्ताधारी त्यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळतात। आज वंदे मातरम हो रहा है, जनगण मन हो रहा है। आज अरे 20 दिन क्या किए तुम? 19 दिन पार्लियामेंट चला, कम से कम 25-26 दिन आपके पास थे, तो आप उस वक्त आपको याद नहीं आया। ये तो मैं समझता हूँ ये लोगों को बताने के लिए उनका स्टेटमेंट है। एक तर मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। संसदेचं कामकाज केवळ 1च दिवस झालं आणि काय केलं सत्ताधाऱ्यांनी एवढ्या वेळामध्ये असा प्रश्न मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेला आहे आणि अमित शहा केवळ लोकांना सांगण्यासाठी असं बोलतात असाही त्यांनी आरोप केलेला आहे। किसी भी संसद में किसी चर्चा में भाग नहीं लेने के लिए, चर्चा से भागने के लिए ये सारा बहाना, ये सारा हथकंडा कांग्रेस और कांग्रेस के लोग राहुल गांधी कर रहे हैं। ये लोग कभी नहीं चाहते कि संसद में कहीं किसी कंस्ट्रक्टिव चर्चा में भाग लें या झारखंड के जायज मुद्दे पर अपना कोई मुंह खोले। राहुल गांधी पूरी तरह जानते हैं कि झारखंड के छात्रों का मांग एकदम जायज है। वहां सीबीआई की जांच होनी चाहिए, वहां सरकार को, मुख्यमंत्री को इस्तीफा देना चाहिए। लेकिन ये लोग अपना सारा गलती छुपाने के लिए संसद में जब अमित शाह जी तैयार हो गए कि हम चर्चा के लिए तैयार हैं, हर प्रश्न का जवाब देने को तैयार हैं, तो ये भाग गए और ये जैसे हमेशा भागते रहे हैं ये पुनः भाग गए। जो छात्र प्रोटेस्ट कर रहे हैं, 100 से ज्यादा छात्रों पर हेमंत सोरेन की सरकार ने FIR दर्ज किया है। ये हमने पहले ही बोला है कि सीबीआई की जांच करा दी जाए, क्योंकि ये दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। ये इतने दिन से ये सॉल्यूशन नहीं आ रहा है, तो बच्चे लोगों को हम परेशान नहीं कर सकते। जो युवा है वो हमारा धन है,
तो उनके सामने हमने खिलवाड़ नहीं कर सकते हैं। तो मैं गुजारिश करूंगा हेमंत सोरेन जी को कि आप सीबीआई की खुद डिमांड रख दीजिए और ये इनका साथ बैठ के उसका सॉल्यूशन लाइए। त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आपण ऐकत होतो आणि या खासदारांनी काँग्रेसच्या विरोधात प्रतिक्रिया देताना म्हटले चर्चेमधून पळ काढण्यासाठी या सगळ्या विरोधकांचा पवित्रा आहे आणि झारखंडमधल्या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती सीबीआय चौकशीची आहे, ही चौकशी झालीच पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत। तर चर्चेसाठी अमित शहा तयार असताना विरोधक काढता पाय का घेतात चर्चेतून, असा सवाल इकडे सत्ताधारी करतात।